राहुल गांधी पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत। पुण्यातील ग्रँड शेराटॉनमध्ये राहुल गांधी यांची बैठक होणार आहे। काही वेळापूर्वीच राहुल गांधी यांचं पुणे विमानतळावर आगमन झालेलं आहे। काँग्रेसचे सर्वच प्रमुख नेते यावेळेला त्यांच्या स्वागतासाठी यावेळेला उपस्थित होते। संदीप जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। संदीप, नक्कीच आपण जर बघितलं तर हॉटेल शेराटॉनमध्ये राहुल गांधी थोड्याच वेळात दाखल होणार आहे आणि ही तयारी जी आहे ती आता आपण बघतोय। थोड्याच वेळात राहुल गांधी या ठिकाणी येतील आणि पदाधिकाऱ्यांची त्यांची एक बैठक होणार आहे आणि याच ठिकाणाहून छात्रों की गूंज जो त्यांचा नियोजित कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमासाठी ते या ठिकाणून SSPMS कॉलेजच्या ग्राउंडवर जे आहे ते रवाना होतील। आपण जर बघितलं या ठिकाणी राहुल गांधींना भेटण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते असतील, पक्षाचे पदाधिकारी असतील, नेते असतील या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। राहुल गांधी एअरपोर्टवरून लँड झाल्यानंतर आता थेट या ठिकाणी थोड्याच वेळात दाखल होणार आहे आणि ते या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या ठिकाणी त्यांची बैठक झाल्यानंतर त्यांचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमास्थळी रवाना होणार आहे। थोड्याच वेळात राहुल गांधी या ठिकाणी दाखल होतील। वृषाली, संदीप, महत्वाचा मुद्दा म्हणजे पोलिसांकडून या कार्यक्रमासाठी 30 अटी शर्ती ज्या आहेत त्या घालण्यात आलेल्या आहेत आणि त्यावरून सुद्धा काँग्रेसकडून टीका होतीये। नक्कीच राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी जवळपास पुणे पोलिसांकडून 30 अटी शर्ती या ठिकाणी घालण्यात आलेल्या आहे। विरोधकांकडून काँग्रेसकडून सवाल उपस्थित केला की ज्यावेळेस सत्ताधाऱ्यांचे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला देखील याच पद्धतीने अटी शर्ती घातल्या जातात का, हा सवाल जो आहे तो काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केलेला आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी जो ताफा आहे तो या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं दृश्यांमध्ये तर ताफा दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। स्वतः राहुल गांधी या ठिकाणी आपल्याला पोहोचलेले पाहायला मिळतात। राहुल गांधी यांचा ताफा जो आहे तो आता सध्या या हॉटेलच्या ठिकाणी पोहोचलेला आहे। संध्याकाळी 7:10 या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। काल जो एक अभूतपूर्व राडा झाला तर त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा टीका केलेली आहे। अभाविप आणि NSUIच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला होता। गुन्हा दाखल या प्रकरणी झालेला आहे, मात्र NSUIच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यावरून सुद्धा काँग्रेसकडून आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। या हॉटेलमध्ये आता जी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा होते, या बैठकीमध्ये काही सूचना राहुल गांधींकडून दिल्या जातात का, किंबहुना संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काय चर्चा होते हे पाहणे देखील तितकंच महत्त्वाचं असेल। हॉटेल ग्रँड शेराटॉनमध्ये आता राहुल गांधी पोहोचलेले आहेत। कार्यकर्ते घोषणाबाजी देखील करत आहेत। कुणी राहुल गांधींना काही जण पदाधिकारी पुस्तक देत आहेत तर काही जण शाल पुष्पगुच्छ देऊन राहुल गांधींचं स्वागत करण्यात येत आहे। या ठिकाणी कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत, महिला पदाधिकारी आहेत, पुरुष पदाधिकारी आहेत, ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहे आणि त्यांच्याकडून या ठिकाणी राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात येते। राहुल गांधींच्या समर्थनार्थ या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती केली जाते। मूळ संकल्पना काय आहे तर थेट संवाद विद्यार्थ्यांसोबत साधणं आणि युवा मतदारांना जोडणं या कॅम्पेन मागचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं या ठिकाणी सांगितलं जातंय। हॉटेल ग्रँड शेराटॉनमध्ये आता राहुल गांधी पोहोचलेले आहेत आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे आणि संध्याकाळी जो छात्रों की गूंज हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम होतोय, 25,000 विद्यार्थिनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे। विभागामधून आलेली आहे, मी जिल्ह्याचे अध्यक्ष आहे आणि इथून बऱ्याच मुली सुद्धा आलेल्या आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुली आलेल्या आहेत आणि रजिस्ट्रेशन सुद्धा अराउंड 5,000 प्लस रजिस्ट्रेशन झालेलं आहे। म्हणजे राहुल गांधींची जी लोकप्रियता आहे ही खरं तर ह्या प्रोग्राममुळे जास्त दिसण्यामध्ये येते। नक्कीच राहुल गांधींची लोकप्रियता या ठिकाणी दिसून येते अशी प्रतिक्रिया या महिला पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। आपणच जर बघितलं तर आणखी देखील पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत। मोठ्या प्रमाणात राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली। राहुल गांधी आता हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक घेणार आहे आणि या बैठकीनंतर ते SSPMS कॉलेजच्या ग्राउंडवर जे छात्रों की गूंज विद्यार्थ्यांसोबत संवाद जो आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे।
वृषाली. नक्कीच संदीप, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. बिगर राजकीय व्यासपीठ असणार आहे असं काँग्रेसकडून सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे पक्षाचे थेट झेंडे किंवा बॅनर न लावता थेट विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये संवाद जो आहे तो राहुल गांधी साधतील. 25,000 विद्यार्थिनी या कॅम्पेनमध्ये सहभागी होणार असल्याचं कळतंय. तर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर राहुल गांधींच्या अधिकृत छात्रों की गूंज या पोर्टलनुसार या मोहिमेचे विविध शहरामध्ये टप्पे पार पडलेले आहेत. तर कुठे तर राजस्थानमधल्या कोटामध्ये झालेला आहे, त्याच्यानंतर देहरादूनमध्ये झालेला आहे, प्रयागराजमध्ये झालेला आहे. आणि सोशल मीडिया आणि ऑनलाईन नोंदणी आणि ग्राउंडवर जेन्सी आणि स्पर्धा परीक्षार्थी तरुणांकडून या संवाद सत्रांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे. या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय याकडे आपले लक्ष